गिरीशचा सुन आहे का? सुन आहे का? डीजे मास्टर चला आपण सामना सुरू करूया। आजच्या दिवसातील पहिला सामना पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यस्य सर्वदा गणपती आपल्याला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय। यावेळेस बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला झेल पकडलाय, फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन, फलंदाज आकाश ठोंबरे। बॅक टू द पवेलियन। राकेश माळी येत आहेत, विस्फोटक फलंदाज आहे, या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे राकेश माळी। सामना क्रमांक हा पहिला सुरू आहे। शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय। LNT खोनी विकास शेठ ठोंबरे यांचा हा संघ आहे। बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल। धावसंख्या 0 आहे, अजूनही खातं खोलायचं आहे LNT खोनी या टीमला। न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि सामना सुरू आहे LNT खोनी। ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि सूर्याची किरण आली डोल्यावरती, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार।
थँक्यू सो मच. सूर्याची किरण आली डोळ्यावरती त्यामुळेच हा चेंडू दिसला नाहीये अथवा झेल देखील होऊ शकला असता. राकेशला मिळते जीवनदान. धावसंख्या 4. अजून एक ऑन साइडला बिग हिट. गॅप मधून चेंडू चाललाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. सलग चालाय हा दुसरा चौकार. रोहितने सुरुवात खूप चांगली केली होती या षटकामध्ये. सलग 3 चेंडू आले होते डॉट. त्यानंतर 2 चौकार येत आहेत राकेशच्या बॅटमधून. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. स्लॉक स्वीप पाठवले स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे LNT खोनी या संघाची 1-14. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक रोहन तरे आहेत. काल त्यांच्या माध्यमातून मेजवानी होती आणि उद्या देखील त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून नॉनव्हेज असणार आहे उद्या. करण ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू बीमार. क्या बात आहे. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. शॉट फाईन लेगला अथवा धावा मिळाल्या असत्या 4 या चेंडूवरती, परंतु फिल्डर होते शॉट फाईन लेगला. सुजल नाईकने हा झेल पकडला परंतु हा बीमर होता. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 6 षटकांचे सामने आहेत कल्याण ग्रामीण मध्ये. प्रथमच ही संकल्पना. 6 षटकांचे सामने त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर देखील आहे. 4थं षटक जेव्हा 6 षटकांचे सामने होतील तेव्हा 4थं षटक हे मॅजिक ओव्हर असणार आहे. फ्रीट होता. फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाहीये. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलंय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 15. राकेश माळी आणि करण ठोंबरे ही जोडी आहे. नक्कीच खोनी गावामध्ये एकूण 3 संघ आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत गोलंदाज यज्ञेश. या षटकामध्ये पहिला चेंडू आला होता बीमर. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. 1-15 ही धावसंख्या आहे. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. आज 4था दिवस आहे. एकूण 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. 6 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. जे टॉप 5 मध्ये संघ पोहोचतील. बॅटची कडा आहे. लेट कटचा फटका. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
त्या 5 संघांना आपण राज शनिवारी इन्व्हाइट करणार आहोत आणि शनिवारी पहिला सामना चिराग 11 पुन्हा एकदा बॅकफूटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये धावसंख्या आहे 19. खूप चांगली माहिती रोहनजी तरे आम्हाला देत आहेत. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑन साइडला शॉर्ट ऑन पोल, गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे. LNT खोनी विकास ठोंबरे यांचा हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. दरवर्षी खोनी टीमला आपण पाहत असतो. क्या बात आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 26 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच आयोजकांचा एकच प्रयत्न आहे की सर्व सामने हे जास्तीत जास्त षटकांचे व्हावे. त्यासाठी एक दिवस आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. जे टॉप 5 संघ पोहोचतील ते नक्कीच शनिवारी येणार आहेत आणि शनिवारी पेंडिंग सामने देखील आहेत 2. पहिला सामना ठीक 8:30 वाजता सकाळी सुरू होईल. आई गावदेवी खडे गोलवली आणि त्यांना फाईट करेल चिराग 11 जय बजरंग गोरसई बी. हा सामना असणार आहे शनिवारी पहिला आणि जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल आणि त्यानंतर 5 संघांमध्ये नक्कीच ड्रॉ देखील. येस, काहीतरी वेगळी संकल्पना असेल 5 संघांमध्ये, कारण की बैलगाडा शर्यत ही परंपरा आहे वरप गावाला. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नक्कीच वेगळी संकल्पना देखील असणार आहे. रोहित येत आहेत. सेकंड स्पेल मध्ये अपील करतात एस्टनच्या पाठीमागून. दानिश सर आहेत स्क्वेअर लीगचे पंच आणि मेन पंच आपण पाहतोय. दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे सुदीपजी अंबवणे सर, मॅन फ्रॉम कल्याण. चला, वीर तानाजी दापोडे आणि आई गावदेवी जय भोले खिडकाली. अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी हेच पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. राकेश माळीला पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे. 2 झेल आतापर्यंत सोडलेत. सरफराज शेख देखील या टीम मध्ये आहे. हर्षद ठोंबरे देखील या टीम मध्ये आहे. खोनी संघ आपण पाहतोय खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. त्यांच्या समोर आपण पाहतोय न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर. बॅटची कडा आहे सांगत असताना पंच सुदीप सर. मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल
30 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सफल देखील ठरलेत. फिल्डर थोडेसे स्किड झाले, पडले आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे तो चौकार. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतात की हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. करण यांचा अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला सरप्राईज केलं. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 34. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तंतोतंत माहिती नक्कीच रोहन तरे देत आहेत. बघा, मंकड विकेट डायरेक्ट असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणताही कॉलिंग नाहीये पंच. मंकड विकेट डायरेक्ट असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35.
व्हाईट बॉलचा येतोय. या षटकामध्ये चॅलेंज असणार आहे 15 धावांचं कारण. जर 15 धावा बनवल्या तर 5 धावा प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धावा बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं असेल. करण ऑन स्ट्राइक. निस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. करण बॅक टू द पवेलियन. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत न्यू बॅट्समन हर्षद आहेत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. धावाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद राकेश माळी. बॅक टू द पवेलियन. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. कॉट एंड बोल. फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन. हर्षद ठोंबरे. बॅक टू द पवेलियन. किरण म्हात्रे येत आहेत 6व्या क्रमांकावरती. चला मंगल लोखंडे देखील येत आहेत. छोट्या देखील आहे. रतन देखील आहे. वेलकम स्वागत आहे. ही मॅनेजमेंट कमिटी आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय बघा. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर साठी आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 38. आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू झालेले आहेत
3 आणि धावा बनवल्यात 3. त्यामुळे 3 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा बनवायच्या आहेत. किरण म्हात्रे सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. या मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी करतायत पार्थ. 2 चेंडू 2 षटकारांची गरज आहे. LNT खोनी संघ आपण पाहतोय. विकास दादा ठोंबरे यांचा संघ घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. दरवर्षी नक्कीच त्यांचा संघ इथे आपण पाहत असतो. खोनी संघ 8वं हे वर्ष आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव झाली पूर्ण आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 39. 5 धाव मायनस होतील यातील मात्र शंका नाहीये, कारण की मॅजिक ओव्हर मध्ये जे चॅलेंज होतं ते पूर्ण होऊ शकलं नाहीये. मंगल लोखंडे येत आहेत. गुड मॉर्निंग मंगल. छोट्या देखील आहे. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 5 धाव मायनस करूया. धावसंख्या होईल 34. 4 षटकांच्या समाप्तीनंतर LNT खोनी या टीमची. चला आई गावदेवी, जय भोले खिडकाली आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. अपिश खेळतायत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 36. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. 38. 38 धावा. सरफराज. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी होतीये, कारण की सातत्याने दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी नक्कीच सुरू आहे गोलंदाज यज्ञेश यांची. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा सामना आहे. स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. फलंदाज सरफराज शेखच्या बॅट मधून.
ही खासियत आहे तुषार यांची. नक्कीच ऑन साइडला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपल्या टीम साठी या नक्कीच धावा वाचवलेल्या आहेत, परंतु चेंडू अजूनही सापडत नाहीये आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 46. बॅटची कडा 2 फिल्डरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला बीट करून सीमा पार आहे तो चौकार. धावसंख्या आहे 50 धावा. 50 कंप्लीट. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. यस, दानिश सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 51 धावा धावफलकावरती. आज देखील 8 संघांचा सहभाग आहे. या पुढील सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि आई गावदेवी जय भोले खिडकाली. तिसरा सामना भादवड विपक्ष भूमी 11 राया. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी विवेक. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. मयूर येत आहेत. 60 ते 65 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल LNT कोणी या संघाला. त्या दिशेने वाटचाल देखील केली आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन सरफराज शेख एक विस्फोटक फलंदाज आहे. अंतिम षटक मयूर. गतीमध्ये परिवर्तन केले होते. फिंगर रोल केले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 51. 51 धावा धावफलकावरती. वीर तानाजी दापोडे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या टॉस साठी आणि आई गावदेवी जय भोले खिडकाली मनीष धुमाळ वेलकम स्वागत आहे. गुड मॉर्निंग. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत आणि पहिल्या दिवशी देखील असंच घडलं होतं आणि आज देखील तसंच घडलेलं आहे. जी दुसरी खेळपट्टी आहे त्याला चेंडू लागून आतमध्ये येतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 52 धावा धावफलकावरती आहेत. 52.
डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मयूर करतायत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 52. अंतिम षटक, संघर्ष सुरू आहे. धावाची संधी आहे आणि काय घडलंय, धाव कंप्लीट झालेली आहे. नक्की शर्यत लागली होती विकेट किपर आणि बॅट्समन मध्ये आणि बॅट्समनने ती शर्यत जिंकली. जर चेंडू विकेट किपरने गोलंदाजाकडे फेकला असता तर कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता, परंतु ते धावत आले, बॅट्समन देखील धावत गेले आणि बॅट्समन ने शर्यत जिंकली. 22च्या स्वरूपात मिनिट एक धाव. धावसंख्या आहे 53. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सरफराज शेख चा बल्ला शांत आहे. या मॅच मध्ये अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये. यावेळी बिगिट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय सरफराज शेखच्या बॅट मधून. मनीष धुमाल आलेले आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. फुल टॉस त्याला देखील पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65. 65 आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. LNT खोनी या संघाने न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर या टीम समोर. चला दापोडे टीम आणि खिडकाली संघ टॉस साठी या. गिरीशचा सुनायचा.
बबल्या तरे बबल्या. चला पंच चॉईस बॉल एकच असणार आहे. यापुढे चेंडू हरवला फुटला खराब झाला तर आयोजक जो चेंडू देतील त्याच चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागेल. नवीनच चेंडू असेल, कोणत्याही क्षणी चेंडू हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीनच आहे. 66 धाव बनवायचे आहेत 6 षटकांमध्ये. सामना जिंकण्यासाठी न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर या टीमला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो हर्षद ठोंबरे येत आहेत या पहिल्या षटकामध्ये. आणि स्ट्राईक इनला बॅट्समन प्रभू डाकी आणि प्रतीक पाटील ही जोडी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. प्रभू ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू प्रचंड वेग आहे. हर्षद ठोंबरेच्या गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर हे पारितोषिक ज्याने मिळवलं होतं तो गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. आमच्या सोबत रोहनजी तरे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये ते देखील उपस्थित आहेत. नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतायत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दानिश सर आणि सुदीप सर. यस फलंदाज बाद झालेला आहे. प्रभूला माघारी परतावं लागेल. दिशांत पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. विकेट मिळवली आहे गोलंदाज हर्षदने. 66 धावा बनवायच्या आहेत.
न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला या मॅच मध्ये. ऑन साइडला शॉट लाईक दॅट पाठवलाय, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा गॅप शोधू शकले नाहीयेत. काय फिल्डिंग होतीये, जबरदस्त फिल्डिंग आपल्या टीम साठी. 4 धावा वाचवलेल्या आहेत हर्ष ठोंबरेने. हर्ष ठोंबरे शॉर्ट लेगला चांगली फिल्डिंग. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि अलेक्स वेदिका 11 या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक विजय फुलोरे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. राकेश माळी आणि LNT खोनी या संघाला शुभेच्छा येत आहेत. आपलं देखील स्वागत आहे. अतिशय टॅलेंटेड खेळाडू आहे आणि पुरस्कर्ते आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे तो षटकार. चला टॉस साठी या विनंती असेल. आई गावदेवी, जय भोले, खिडकाली, महेश पाटील इन कंपनी आणि वीर तानाजी दापोडे. आणि बेल्स आय थिंक पडलेली आहे आणि एक्झॅक्टली काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यस, क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज आणि विकेटचं पतन. यस, महेश आणि सुयोग येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. वेलकम. 3 आणि 4 जानेवारीला खिडकाली प्रीमियर लीग देखील आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच काय यस, क्लीन बोल्ड आहेत. 12 मॅन ने देखील बघितलेलं आहे. चला, दापोडे या टीमचे देखील कॅप्टन येत आहेत आणि टॉस आपण करणार आहोत.
गोलंदाज पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे सरफराज आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. सरफराजने झेल सोडलेला आहे. 66 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 6 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील. सर्व सामने हे 6-6 षटकांचे असतील. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती संधी आली होती, झेलला पकडू शकले नाहीयेत सरफराज शेख. गोलंदाजी मार्क वरती हेमंत. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. ऑन साइडला खेळतात, पुन्हा एकदा मिस्टामिंग. फिल्डर थोडीशी दूर आहेत परंतु झेल पर्यंत पोहोचले होते. बॅकअप साठी सरफराज येत आहेत. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. 6-6 षटकांचे सामने आहेत आणि खिडकाली या टीम साठी खास करून महेश पाटील यांच्यासाठी मैदान लकी आहे, कारण की मॅन ऑफ द सिरीज ची बाईक मिळवली होती नाईट स्पर्धेमध्ये महेश पाटील यांनी. बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतोय दोन टीम मध्ये. क्या बात आहे, नो लुक स्ट्रोक पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. ग्लोरियस स्ट्रोक षटकार. आहे धावफलकावरती 30. काय बॅटिंग सुरू आहे, नक्की चॉईस बॉल नाहीये बघा. चेंडू हरवला, फुटला, खराब झाला, त्यानंतर चॉईस बॉल नसणार आहे. धावसंख्या आहे 30. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. अतिशय महागडी गोलंदाजी केली हेमंतने. तब्बल धावा खर्च केल्या 20. चला आपण टॉस करूया. आई गावदेवी जय भोले खिडकाली आणि त्यांना फाईट करेल वीर तानाजी दापोडे.
यस आई गावदेवी जय भोले खिडकाली या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. या पुढच्या मॅच मध्ये 6 षटकांचा सामना असेल आणि चौथं षटक जे असणार आहे ते मॅजिक ओव्हर असणार आहे. गोलंदाज आहेत हर्षद ठोंबरे येतोय सेकंड स्पेल मध्ये तिसऱ्या षटकामध्ये. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. अनंत म्हात्रेने फलंदाज झाले बाद. सुजल नाईक येतोय. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. पार्थ दिशांत पाटील आणि प्रभू डाकी. प्रतीक पाटीलने बॅटिंग खूप चांगली केली. 2 षटकार 1 चौकार लगावला या इनिंग मध्ये. तो खेळतोय 6 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती. सॉफ्ट हँडने खेळतायत फक्त दिशा दिली आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करावा लागेल. या ग्राउंड वरती गेली 3 दिवस आपण पाहतोय सरफराज. आज 4था दिवस आहे. चेस करणं थोडंसं अवघड जातं. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक होतं कारण की 85 ते 90% जे संघ आहेत ते अनसक्सेसफुल झालेले आहेत. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तुषारजी मडके यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. क्या बात है क्या बात है. सुजल नाईकने हा षटकार लगावलाय. ऑन साइड खेळता डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. सरफराज शेख चांगली फिल्डिंग करतायत. बॅकअप आहे. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 66 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग प्रतीक पाटील करतायत. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि राकेशने हा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. संकेत मनेरा येत आहेत. संकेत
बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 6व्या क्रमांकावरती धावसंख्या आहे धावफलकावरती 39. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. हर्षद ठोंबरेने 2 विकेट घेतलेत या षटकामध्ये. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या दिवशी सामना आपण पाहिला होता आपटी आणि कोंडेरी या 2 टीम मध्ये, जिथे 3 षटकांमध्ये फक्त 13 बनवायच्या होत्या. सॉफ्ट आणि फिल्डर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत राकेश. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. नेक्स्ट ओव्हर असेल मॅजिक ओव्हर. फ्रेश गोलंदाज असणार आहे. पाणीची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. दुसऱ्या दिवशी जो क्वालिफाईंग सामना होता त्या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये 13 बनवायच्या होत्या आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. 1 चेंडू 4 धावा हे समीकरण आलं होतं आणि चौकार लगावला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. सरफराज शेख या मॅजिक ओव्हर मध्ये येत आहेत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय आकाश ठोंबरेने. फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती ही विकेट मिळवली आहे. फलंदाज संकेत बॅक टू द पविलियन. हाफ ट्रॅकर चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय.
ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये करण. चांगली फिल्डिंग बॅकअप साठी राकेश येत आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल 42. 2 चेंडू झाले 2च धावा बनवलेल्या आहेत या मॅजिक ओव्हर मध्ये. 15 धावांचं चॅलेंज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सरफराज शेख करतायत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत आकाश आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. थोडीशी दुखापत होते का आकाश? सूर्याची किरण येत आहेत. गॉगल देखील होता आणि आय थिंक गॉगल तुटलेला आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. एकच धाव मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झालेत या मॅजिक ओव्हर मध्ये. 5 धावा आलेत त्यामुळे 2 चेंडू आणि 10 धावा बनवाव्या लागतील अथवा 5 धावा मायनस होतील. आणि जर हे चॅलेंज पूर्ण झालं नाही तर या मॅच मध्ये वापसी करेल LNT खोनी संघ. स्ट्राईक इनला बॅट्समन रोहित पाटील. आणि यस फिंगर फलंदाज झाल्या बाद रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. आणि या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक झालेला आहे LNT खोनी या संघाचं. करंगी 5 धावा मायनस होतील. 1 चेंडू शिल्लक आहे. एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल आला तर नक्कीच या षटकामध्ये मजा येईल. परंतु 1 चेंडू आणि 10 धावा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी बनवाव्या लागतील. आमच्या सोबत सोनू बांगर आहेत. त्यांचा आवाज देखील आपण ऐकतोय. काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा 6. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 5 धावा मायनस करूया धावसंख्या होईल 41. आणि हर्षद 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी इथून 25 धावा बनवावे लागतील. न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर या टीमला 12 चेंडू 25 ची गरज सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू शिल्लक आहेत. 25 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. मॅजिक ओव्हर मध्ये सरफराज शेखने अवघ्या 6 धावांचं षटक हाताळलेलं आहे. अनंता म्हात्रे येत आहेत. या सीझनची सुरुवात अनंताने खूप चांगली केली आहे.
नागझरीची स्पर्धा आठवते. आमदार चषकामध्ये RCC पेठ या टीम समोर 7 धावा डिफेंड केल्या होत्या. अंतिम षटकामध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळत्या 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन रोहन. तिसरा सामना विनर होणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची. ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. सरफराज येत आहेत. काय फिल्डिंग झाली आहे. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून. मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाने. चेंडू शिल्लक 11 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये 23. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 43. चेंडू शिल्लक 10 बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत. काय गोलंदाजी करते अनंता म्हात्रे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की RCC पेठ या टीमला अंतिम षटकामध्ये 7 धावा बनवून दिल्या नव्हत्या नागझरीच्या स्पर्धेमध्ये, आणि तशीच गोलंदाजी करतायत याही मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे अनंता म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये. कल्याण तालुका प्रीमियर लीग देखील गाजवली आहे अनंता म्हात्रेने. आलाय हा डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 2च धावा खर्च केलेत. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे कोणी या संघाची. फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि पाहता पाहता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 47. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा बिग हिट क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल आकाश ठोंबरेने पुन्हा एकदा सोडलेला आहे. जीवनदान मिळत आहे आणि मिळते 1 चेंडूवरती. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. 6 चेंडू शिल्लक. 18 ची गरज या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला 6 चेंडू बनवायच्या धावा 18. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये अनंता म्हात्रेने. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. आई गावदेवी जय बोले खिडकाली संघ देखील सज्ज आहे. तेजस वेलकम, स्वागत आहे. हितेश दादा वेलकम, गुड मॉर्निंग, शुभेच्छा असतील. खिडकाली या टीमला टॉस जिंकून नक्कीच फिल्डिंग घेतली. ऋतिक मॅजिक ओव्हर
नक्कीच आतापर्यंत महेश 85 ते 90% अनसक्सेसफुल झालेली आहे. झेल सोडला होता आणि त्यानंतर हा षटकार आलेला आहे. यस रेफर केलेला आहे पंच. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया हाईट फॅक्टर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आणि आता मात्र इक्वेशन आहे 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. ज्याचा झेल सोडला होता त्याने षटकार लगावलेला आहे. सुजल नाईक. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. थँक्यू सो मच. जेव्हा जेव्हा झेल सोडलेले आहेत त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे आणि याही मॅच मध्ये तेच घडतंय. सुजलचा झेल सोडला त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. 4 चेंडू 6 ची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. काल 4 चेंडू 7 धावा डिफेंड केल्या होत्या मांडा टीमने. भावाले बी या संघासमोर. योगेश भालेकर नॉन स्ट्राईक इनलाच राहिले शेवटपर्यंत. हे देखील विसरून चालणार नाहीये. कमबॅक करावं लागेल LNT खोनी या संघाला. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अनंता म्हात्रेने हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. 3 चेंडू शिल्लक, 6 ची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आपण या सामन्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना रंगतोय. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. आतापर्यंत विकेट गमावलेत या मॅच मध्ये 7. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि आलाय हा व्हाईट बॉल. सरफराज शेख आहेत गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 61. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी. दर्पण ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत अनंता आणि अनंताने हा झेल पकडलाय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. या मॅच मध्ये अंजुर या संघाची 8 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू शिल्लक, 5 ची गरज सामना जिंकण्यासाठी. खिडकाली टीमचे बिग सपोर्टर परीक्षित म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होते.
आंबिवलीचे आहेत. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबिवली म्हटलं तर आमचे नक्कीच अमर पाटील असतील, स्वर्गीय कुमार पाटील त्यांचा संघ देखील खेळला, अक्षय चौधरी असतील. 2 चेंडू 5 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 2 चेंडू 5 ची गरज. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद. 1 चेंडू शिल्लक, 5 ची गरज आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती असेल. करण सोनू, जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 1 चेंडू शिल्लक, 5 ची गरज आहे. षटकारच मारावा लागेल कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. आणि शेवटची जोडी, शेवटचा बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय मयूर मनेरा. चला खिडकाली टीमला विनंती असेल, समोरून महेश तुम्हाला जावं लागेल फिल्डिंग साठी. 1 चेंडू आणि 5 धाव बनवायचे आहेत. गोल्डन षटकार येईल का की सामना जिंकून देईल सरफराज शेख. 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. डावकुरे हाताचा फलंदाज मयूर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे अंजूर आणि कोणी संघ लक्ष असू द्या. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. हिरो होण्याची संधी आहे मयूरकडे. हिरो होण्याची संधी आहे गोलंदाज सरफराज शेख कडे. 1 चेंडू 5 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. हुक करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगला. सीमा रेषेच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चौकार येतोय. सामना झालाय टाय आणि सामना जिंकलेला आहे L&T खोनी या संघाने, कारण की चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे हा सामना गमवावा लागलेला आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला अभिनंदन. L&T खोनी या संघाचं अभिनंदन. विकास शेठ ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे कॅप्टन आहेत. सर्वांचं अभिनंदन.